महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धुळे शहरातील जुनी महानगरपालिका समोर असलेले महाराणा प्रताप चौकात गुलमोहर रेस्ट हाऊस येथील रोकड प्रकरण संदर्भात अद्यापपर्यंत कुठल्याही ठोस कारवाई करण्यात आली नसल्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आले। सदर प्रकरणी SIT चौकशी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते। SITचा प्रमुख कोण आहे त्यांचे नाव जाहीर करावे, तसेच आमदार अर्जुन खोतकर व त्यांच्या स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची नॉर्को टेस्ट करण्यात यावी, अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे। त्याना बसणार पैसे सापडले त्याची चौकशी, गुलमोहर रेस्ट हाऊस मध्ये पैसे सापडले त्याची चौकशी, जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। आवाज कुणाचा? जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। महिन्यापासून जे गुलमोहर रेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी जे 1,84,00,000 रुपयाची खंडणी या धुळ्याच्या अधिकाऱ्यांनी जमा केली, ती सापडून आज 1 महिना उलटत आहे। परंतु ज्याप्रमाणे ती चौकशी चालू आहे ती अत्यंत संत गतीने चालू आहे। हा टाइमपास चालू आहे आणि हे प्रकरण शासनाला दडपायचं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। याच्यामध्ये 1,84,00,000 सापडून देखील फक्त अदखल पात्र गुन्हा दाखल केला, त्याच्यावर आमचा खरा सवाल आहे। 1,84,00,000 सापडून या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग, अँटी करप्शन ऍक्ट, IT ऍक्ट, BNS कायदा आणि मकोका कायदा याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे होते, कारण की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे। धुळ्याच्या जिल्ह्याच्या हजारो म्हणजे हा भ्रष्टाचार किती खालपर्यंत पाझरला आहे याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रेशन दुकानदारांना देखील फोन गेले आणि प्रत्येकी दुकानदाराने 10,000 रुपये जमा करावे, अन्यथा त्यांच्या दुकानावर धाड घालण्यात येईल असा दम भरण्यात आला RDC कार्यालयामधून। त्या RDC कार्यालयाचे जे CCTV फुटेज आहेत, त्या RDC कार्यालयाच्या त्या शेलार आहेत त्यांचे जे CDR आहेत ते का तपासत नाही हा आमचा सवाल आहे। त्याचप्रमाणे किशोर पाटील आणि अर्जुन खोतकर, किशोर पाटील हा एक हस्तक आहे, हा एक प्यादा आहे, त्याला कोणीतरी सांगितले पैसे गोळा करण्यासाठी आणि ते पैसे गोळा करण्यासाठी त्याला अर्जुन खोतकर यांनी सांगितले। अर्जुन खोतकरच्या सांगितल्याप्रमाणे किशोर पाटलाने कुठल्या अधिकाऱ्यांना फोन केले, कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना पैसे आणून दिले, ते का आणून दिले, या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र मागत आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज धरणे आंदोलन। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।